बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 6 तारखेला होणार असून त्यासाठीच्या प्रचाराची आज सांगता झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला। बिहारच्या महिला जंगलराजच्या समोर निर्भय बनून उभ्या आहेत असं जंगलराज त्या पुन्हा येऊ देणार नाहीत। या महिला सुशासनात रोजगार मिळवणाऱ्या नारीशक्ती झाल्या असून रालोआच्या राज्यातच त्यांना उज्ज्वल भविष्याची हमी मिळणार आहे असं मोदी म्हणाले। भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग आणि जे पी नड्डा यांच्याही प्रचारसभा झाल्या। भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार सत्तेत आलं तर बिहारमध्ये प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केली जाईल। प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन औद्योगिक पार्क देखील उभारला जाईल असं भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दरभंगा इथं घेतलेल्या प्रचारसभेत सांगितलं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वजीरगंज इथं प्रचारसभा झाली। बिहारमध्ये महाआघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे असं राहुल गांधी म्हणाले। इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या आज 17 सभा आणि रॅल्या होणार आहेत। या टप्प्यात 18 जिल्ह्यातल्या 121 जागांसाठी मतदान होणार आहे। निवडणूक आयोगानं मतदानासाठी चोख तयारी केली असून मतदान शांततेत आणि मुक्त वातावरणात व्हावं यासाठी पोलीस प्रशासन देखील सुसज्ज आहे। वेसी आणि इतर नेते देखील या प्रचारात उतरले आहेत।